नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की बाईक स्पेअर पार्टच्या दुकानात हजारो पार्ट्स असतात, पण त्यापैकी असे कोणते पार्ट्स आहेत जे रोज विकले जातात? जर तुम्ही स्पेअर पार्ट दुकान चालवत असाल, नवीन दुकान सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा गॅरेज व्यवसायात असाल, तर आजचा व्हिडिओ आहे ना खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत भारतामध्ये सर्वात जास्त विकले जाणारे 10 बाईकचे स्पेअर पार्ट्स, जे जवळपास प्रत्येक स्पेअर पार्ट दुकानाच्या कमाईचा मोठा भाग ठरतात. मित्रांनो, अनेक लोकांना वाटतं की दुकानात हजारो पार्ट्स भरून ठेवले की व्यवसाय चांगला चालतो, पण प्रत्यक्षात अनुभवी दुकानदार फास्ट मूव्हिंग पार्ट्सवर जास्त लक्ष देतात. कारण व्यवसायात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माल किती वेगाने फिरतो. या ऑटो स्पेअर मध्ये काम करत असताना आम्हालाही वारंवार जाणवतं की काही पार्ट्स असे असतात ज्यांची मागणी वर्षभर कायम असते, तर काही पार्ट्स महिनोमहिने ना सेल्फवर तसेच पडून राहतात. म्हणून ही आजची लिस्ट आहे ना, ही नवीन दुकानदार, गॅरेज मालक आणि स्पेअर पार्ट व्यवसाय नवीन सुरुवात करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयोगी ठरणार आहे. तर चला सुरुवात करूया नंबर 10 पासून. तर नंबर 10 वर आहे इंडिकेटर बल्ब आणि इंडिकेटर. तर भारतातील आहे ना रस्त्याची परिस्थिती आपण बघितलात, पार्किंग मध्ये लागणारे छोटे मोठे धक्के जर आपण बघितलात, तर ह्यामुळे इंडिकेटर हा सर्वात जास्त बदलला जाणारा आपल्या भारतातला पार्ट आहे. स्प्लेंडर, शाईन, पल्सर ह्या अशा गाड्यांचे आहे ना इंडिकेटर फटकन तुटतात, कारण ते प्लास्टिक मध्ये असतात, रबर असतं, त्यामुळे ह्याची मागणी ना सतत असते. आता नंबर 9 वरती आहे क्लच वायर. तशा केबल सगळ्याच लागत असतात, पण क्लच वायर त्यातल्या त्यात जास्त लागते. रोजच्या वापरामुळे ती ताणली जाते किंवा तुटते. विशेषतः ग्रामीण भागात आणि जास्त वापर होणाऱ्या बाईक्समध्ये क्लच वायरची विक्री मोठ्या प्रमाणात होते, कारण तिथे क्लच वरती खूप ताण पडतो. ताण पडल्या कारणाने काय होतं, त्यांच्या रेग्युलर ग्रामीण भागात मेंटेनन्स करत नाहीत, त्याच्यामुळे ती क्लच वायर तुटते. त्यामुळे 9व्या नंबरला आपण क्लच वायर ठेवलेली आहे. आता 8व्या नंबरवर बघूया. 8व्या नंबरला केबल मधलीच एक्सलेटर केबल ही येते. कारण ह्याच्यात पण आहे ना धूळ, पाऊस आणि सतत एक्सलेटर दिल्यामुळे आहे ना हिची पण झीज होत असते. हिची किंमत प्रत्येक केबलच्या किमतीत कमी असते, तर ही वर्षभर सतत लागणारा पार्ट आहे. त्याच्यामुळे एक्सेलेटर केबल ही नंबर 8 वरती राहते. त्याच्यानंतर नंबर 7चा येतो स्पार्क प्लग. इंजिन मिसफायरिंग, स्टार्टिंग प्रॉब्लेम किंवा मायलेज कमी झालात ना, तर सर्वात आधी आपण काय तपासतो, तर स्पार्क प्लग. त्यामुळे प्रत्येक गॅरेज आणि स्पेअर पार्ट दुकानात त्याची मागणी ही तुम्हाला कायमच दिसते. आता नंबर 6 वरती आहे ब्रेक शू. सुरक्षेशी संबंधित असल्यामुळे हा पार्ट आहे ना त्याला जास्त महत्त्व दिलं जातं, आणि हा पार्ट नियमित बदलावा लागतो, कारण याची झीज होत असते. ॲक्टिवा, ज्युपिटर, स्प्लेंडर, HF डिलक्स, युनिकॉर्न, पल्सर ह्या गाड्यांमध्ये ब्रेक शूची विक्री सगळ्यात जास्त होते. त्यानंतर येतो नंबर 5. तर नंबर 5 वर येतो एअर फिल्टर. आपल्या भारतात धुळीच्या वातावरणामुळे एअर फिल्टर लवकरच चोक होतात, आणि सर्व्हिसिंगच्या दरम्यान तो वारंवार बदलला जातो. त्यामुळे त्याची विक्री ही तुमची सतत सुरू असते. प्रत्येक सर्व्हिसिंगला बघा, मेकॅनिक तुम्हाला सांगत असतो की एअर फिल्टर बदलायला झालाय, कारण तो बदलणे त्या टायमाला योग्य असतो. त्यानंतर नंबर 4 वर येतो चेंज पॉकेट किट. हा असा पार्ट आहे जो खराब झाल्यावर ग्राहकाला पूर्ण सेटमध्येच बदलावा लागतो. त्यामुळे त्याच्या विक्रीमध्ये चांगली बिलिंग होते. विशेषतः जास्त किलोमीटर धावणाऱ्या गाड्यांमध्ये चेन किट लवकर लवकर खराब होतो आणि त्याची मोठ्या प्रमाणात मागणी होते. आता नंबर 3 वर आहे ब्रेक पॅड, डिस्पॅड आपण ज्याला म्हणतो ते. हल्ली ब्रेक पॅड वाहनांची संख्या आहे ना खूप वाढली, त्यामुळे त्यांची विक्री ती झपाट्याने वाढली, आणि सुरक्षेशी संबंधित असल्यामुळे ग्राहकांना हा पार्ट वेळेवर बदलावा लागतो. जर तुम्ही हा पार्ट बदलायला डिले केलात तर तुमची ब्रेकची जी डिस्क असते ती सुद्धा खराब होते. म्हणून हा पार्ट वेळेवर बदलतात, त्याच्यामुळे ह्याची मार्केटमध्ये विक्री जास्त प्रमाणात आहे. तर नंबर 2 वर आहे आणि नंबर 1 वर आहे, हे दोन्ही कॉम्बो आहेत, इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर. हे दोन पार्ट असे आहेत की कॉम्बोमध्ये यांची विक्री होते, कारण हे तुम्हाला ॲट ए टाइम दोन्ही बदलावे लागतात. आता बहुतेकशा गाड्यांना ऑइल फिल्टर आलेलं आहे BS6 मध्ये, त्यामुळे तुम्ही इंजिन ऑइल चेंज करताना ऑइल फिल्टर बदलला नाहीत तर तुमच्या इंजिन ऑइलचा काही उपयोग होत नाही बदलून. तुम्हाला मेकॅनिकल पण सल्ले देतात की ऑइल फिल्टर हा बदलायलाच लागतो. म्हणून प्रत्येक गाडीच्या 2 महिन्यांनी सर्व्हिसिंग येते. त्या प्रत्येक सर्व्हिसिंगला इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर
हा बदलावाच लागतो. त्याच्यामुळे हे 2 पार्ट 1 आणि 2 नंबरवर आहेत. तर हे जे तुम्हाला मी सांगितलेले आहेत, हे जे 10 रनिंग पार्ट आहेत, हे 10 रनिंग पार्ट प्रत्येक दुकानात छोट्याशा गॅरेज असेल ज्याच्याकडे स्पेअर पार्ट पण तो ठेवत नसेल तरी सुद्धा त्या गॅरेजच्या मेकॅनिकलनी हे 10 पार्ट तरी आपल्या गॅरेजमध्ये अवेलेबल करून ठेवायला पाहिजेत. आज भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्या बघा, स्प्लेंडर आहे, त्याचे डिलेक्स आहे, शाईन आहे, ऍक्टिवा, ज्युपिटर, पल्सर ह्यासारख्या वाहनांची संख्या रस्त्यावर खूप मोठी असते. त्यामुळे ह्या स्पेअर पार्टची मागणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात भेटेल. ह्याच गाड्या मॉडेलचे तुम्ही जास्त करून स्पेअर पार्ट ठेवा. जे रनिंग आयटम मी तुम्हाला सांगितले ना आणि जे मी आता तुम्हाला मॉडेल सांगितलेले आहेत, हेच मॉडेलचे तुम्ही जास्त प्रमाणात ठेवा. हाच अनुभव अनेक वर्ष या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना येत असतो. म्हणूनच अनुभवी दुकानदार आहेत ना, नवीन स्टॉक घेताना सर्वप्रथम फास्ट मुव्हिंग पार्ट्सवर लक्ष केंद्रित करतात. कारण ग्राहक दुकानात आला आणि त्याला ह्यामध्ये लागणारा कॉमन पार्ट जर मिळाला नाही तर तुमच्या हातातली चांगले पैसे कमवण्याची, विक्रीची संधी निघून जाते आणि तो कस्टमरही निघून जातो. तो परत तुमच्याकडे यायला मागत नाही. एक महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन दुकानदार अनेकदा सुरुवातीला महागडे आणि स्लो मुव्हिंग पार्ट भरून ठेवतात. त्यांचे पैसे अडकतात, स्टॉक अडकतो. पण यशस्वी दुकानदार काय असतो माहिती काय, तो जास्त करून फास्ट मुव्हिंग पार्ट्सवर लक्ष देतो. त्याला माहिती याची मागणी रोज रोज असते, तेव्हा माल वेगाने त्या दुकानात फिरत असतो आणि व्यवसायाची गती तुमची कायम ग्रोथकडे राहते. तुमच्या मते ह्या यादीमध्ये अजून कोणता पार्ट असायला हवा होता, तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ऑटोमोबाईल व्यवसाय, स्पेअर पार्ट, गॅरेज आणि टू व्हीलर इंडस्ट्रीशी संबंधित तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल ना, तर ह्या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.